गंगामाया पण आजच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली. कोणी म्हणलं घ्या हा पण नको. गोविंद आता मना पूजा करायला बसलेला आहे. डाळिंबी शिवाय भेळ खाण्यामध्ये मजा नाही. लेकिन वहां से उठाई ठीक आहे. हो तुम्ही तर लखपती आहे. हातात धरलं ढकलून दिलं फोंडेजीने. हो आजी मी स्वतः शिवते ब्लाऊज. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज अक्षय तृतीया आहे तर आजच्या अक्षय तृतीया तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी जे काय आपण पुण्यकर्म करू, दान धर्म करू किंवा नामस्मरण करू त्याचं आपल्याला फळ हे डबल मिळत असतं, म्हणजे ते अक्षय होत असतं. आणि आजच्या दिवशी श्री हरी विष्णूचे 6वे अवतार परशुराम यांचा जन्मदिवस आहे. गंगामाया पण आजच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली. आणि आजच्या दिवशीच भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांना 14 वर्ष वनवासामध्ये असताना अक्षय पात्र दिलेलं, म्हणून एवढा सुंदर आजचा मुहूर्त आहे. तर आजच्या दिवशी दान धर्म हे करायचं. तर मी आलेली आहे अन्नदान करायला पक्ष्यांसाठी सकाळ सकाळी टेरेसवरती. आणि आजी राऊंड मारत आहेत सकाळ सकाळी. मग आजी अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. किती राऊंड झाले? 3 राऊंड झाले. मारा. आज व्यायाम नाही करत आजी मी. आज मी पण आता पाणी ठेवते, धान्य ठेवते आणि जाते. स्वयंपाक करायचंय ना आज. चला हा फिरा. पूजा झाली का आजी? पूजा झाली? आजींची लवकर पूजा झालेली आहे. द्यायला पाहिजे होती अक्षय तृतीयाची सुट्टी पण दिली नाही. काय करणार, दादूला पण जायचंय. मग काय बघू आता. चला येऊ का आजी? पाणी ठेवते अगोदर पक्ष्यांसाठी, नंतर सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात. मनुष्य जन्माला येऊन आपण पशुपक्ष्यासाठी, जे मुके आहे त्यांच्यासाठी, जे दुर्बल आहे त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. हे मनुष्य जातीचं कर्तव्य पण आहे. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि बोल. चला आता आज व्यायाम नाही करत, लवकर घरी जाते कारण स्वयंपाक करायचा आहे मला. हो आजी मी स्वतः शिवते ब्लाऊज. चला चहा पाणी झालं का तुमचं? नाही अजून. चला मग करा आता चहा पाणी. चला आता मी स्वयंपाकाची तयारी करते, पण त्याच्या अगोदर चौकटी बाहेर थोडीशी रांगोळी काढते. आणि मना पूजेचं साहित्य आणायला गेलेलं आहे, तो आल्यानंतर चौकटीला आंब्याचं तोरण बांधेल. फोन वाजतो आहे. फोंडेजी इथं देवपूजा करत आहेत आणि मना माझा आंब्याच्या पानाचं तोरण बनवत आहे. आणि मी आता स्वयंपाक करून घेते. बाहेर हा. फोंडेजी आता अक्षय कलशाची पूजा करत आहेत. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. 11:30 वाजता पितृंची पूजा झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहोत. हे घ्या फोंडेजी, याच्यामध्ये घ्या अक्षता. नाहीये घ्या. फोंडेजी पूजेची तयारी करत आहेत पितृंच्या. हांजी तांदूळ घ्या. 11:30 वाजलेले आहेत आणि आत्ता फोंडेजी पितरांची पूजा करत आहेत. हा ठेवा ना, आंबा ठेवतात फोंडेजी, ठेवा. आम्ही आता जेवण करत आहे. आज खूप उशीर झाला जेवण करायला. मनाचे माझ्या पोटातले खावळे ओरडून थकले. आता ते पण बंद झाले. बंद झाले हा ना, ते पण मेले. आता पहिलं प्लेट तुला देते राजा. हो का? आज काय स्वादिष्ट भोजन आहे. आज आमरस, भेंडी आणि काय शापू आहे आणि चपाती प्लस मोतीचूर का लाडू है. ले तू खा ले आराम से पहले. चला तुम्ही पण या जेवण करायला. फोंडेजी मग कपडे वगैरे घालून कुठे चालत आता? दवाखान्यात फिरायला चालत? बरं वाटायला लागलं वाटतं. वाटल्यानंतर मग जातो ना माणूस. बघा आपको कुछ भरोसा नहीं. गोली खाते हो उतना ही आपको आराम मिलता है, बाद में फिर से बुखार चढ़ जाता है. हे कसलं औषध आहे फोंडेजी? टॉनिक आहे. टॉनिक दिले चक्क.
अच्छी बात है. मल्टीविटॅमिन टॉनिक. अच्छा, मल्टीविटॅमिन टॉनिक. एवढं खातोय चांगलं बायकोचं काय म्हणते त्याला. मी रोज एक हिरवी भाजी बनवते. रोज चांगला स्वयंपाक असतो. शरीर ते सोकून घेत नाही. तुमचं शरीर सोक नाही करत ते सगळं. भाजी चपाती चांगलं पौष्टिक जेवण. वय झालं ना आता. बड्डे हो गए आप. अरे मी ढकलून दिलं चक्क फोंडजीनी. किती वेळ इथे थांबली मला काम. एवढी ताकद आली आज त्यांच्यामध्ये की मला हातात धरलं आणि ढकलून दिलं फोंडजीनी. तूच घोटळत बसली. आप ऐसे ही हो. फोंडजी निघालात ना तुम्ही आता. एक काम करा, याच्यामध्ये डाळ आहे, तांदूळ आहेत, गरिबांना द्या. ठीक आहे. आज आपण जे काय दान पुण्य कर्म करू त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तसं तर आपण नेहमीच करतो. आणि हे गहू आहेत ते गाईला द्या. ठीक आहे. हे घ्या, ये लीजिए. त्याच्यात टाका फोंडजी धान्याच्या पिशवीत. लक्षात राहील तुमच्या. मी काय ठेवणार आहे का पैसे. हो, तुम्ही तर लखपती आहे. तुम्ही 51 रुपयाचं काय करणार आहे फोंडजी. नाही, लक्षात राहणार नाही म्हणून म्हणलं. ये भी लेके जाइए. आओ जाओ फोंडजी. माझी सुद्धा घरातली सगळी कामं झालेली आहेत. आता थोडा वेळ श्रीरामचरित मानस वाचते आणि त्याच्यानंतर आराम करते थोडा वेळ. कोण आलंय. किती बेल वाजवतोस. सो बैड. हाय राम 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 राम. धूप ने परेशान कर दिया है. कैसा था दिन. पर परीक्षा. अरे काय नकली टेस्टच्या नावावर बघून करा. मग प्रॅक्टिकल कसं असतं. काय नसतं प्रॅक्टिकल. काय नसतं. ओ, फॉर्मॅलिटीज करतात ना मग सगळेजण. दाखवावं लागतं प्रोसेस. जेवण झाल्यानंतर मशीनीमध्ये कपडे ते सुकायला टाक. ठीक आहे. हां जी. सायंकाळचे 5 वाजलेत आत्ता. आणि दादू माझा दुपारी आला, जेवण केलं, त्यानंतर गायब आहे. कुठे गेलाय काय माहित नाहीये. खाली गेलाय आदूकडे. तू कहाँ जा रहा है पुत्र. लैपटॉप नहीं है. हाँ सही सही सही. तू कहाँ जा रहा है अभी. गेडी म्हणजे काय. हा, फिरायला. ठीक आहे, लवकर ये 6:15 ठीक आहे. आओ जा पुत्र. मी सुद्धा आता भेळ वगैरे काहीतरी बनवून खाते. भेळ 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 भेळ. ही गेली खूप सारी डाळिंब भेळ मध्ये. डाळिंबीशिवाय भेळ खाण्यामध्ये मजा नाही. मला तर डाळिंब खूप आवडते. फिर से कांदा डालते थोड़ा सा. पुन्हा डाळिंब. वा वा. चला भेळचा आनंद घेऊया. मस्त आली भेळ. सायंकाळचे 6:30 वाजलेत. आणि आत्ता सायंकाळची पूजा माझा दादू करत आहे. आणि मना आणि मी बसलेलो आहोत. प्रार्थना करण्यासाठी तयार आहोत आम्ही पण. आज हे का घेतले. आज ना श्री विष्णू सहस्त्रनाम बोलायचं बा. आणि श्री सुक्तम पण बोलायचं. आजचा खूप शुभ दिवस आहे. त्यामुळं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं. ओके. दादूला स्विमिंगला जायचं आहे म्हणलं. दिवाबत्ती कर, प्रार्थना बोल आणि नंतर स्विमिंगला जा. पलीकडचं चल. हो. गोविंद बोलो हरी गोपाल. आता माणापूजा करायला बसलेला आहे कारण दादूला स्विमिंगला जायचं आहे. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता. सायंकाळची पूजा झालेली आहे आणि फोंडजी बसले ते मगाशीच. मग कसं वाटतं फोंडजी. तब्येत बरी आहे. आज काय अशक्तपणा कणकणी. बापरे, आल्याला लगेच चहा. पूजा झाली की कारण असं मी पूर्वी ज्या खात्यात होतो ना तर दिवसातून 2 चहा व्हायचे. आई ती एकदा पण नाही होत चहा. तुम्ही घरी आले की मला त्रास देतात. चहा त्रास नाही प्रेमाने म्हणते चहा. ठीक आहे, तर द्यावंच लागेल चहा. नको देव्या मी घेतली. देते फोंडजी, आप टेंशन नाही.
हे घ्या चहा, 2 बिस्किट, थोडासा चहा शिल्लक राहिलेला आहे. कोणी तिला म्हटलं घ्या हा पण म्हणतात नको. म्हटलं ठीक आहे थोडासा आहे मी घेते. कसा बनलाय चहा? गोड नाही अजिबात, असंच चांगलं. आवाज चांगला आहे. आता मी पण स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकामध्ये फक्त तोंडल्याची भाजी बनवायची आहे आणि ह्या डेचकीमध्ये मी कैऱ्या उकडायला ठेवलेल्या आहेत. याच्यापासून मला कैरी पाने बनवायचं आहे. 2-3 दिवसापूर्वी भैयाने दिलेल्या कैऱ्या आणि ओले काजू. ओल्या काजूची भाजी तर बनवली पण कैऱ्या तशाच होत्या. म्हटलं आता कैरी पण बनवून घ्यावं त्याचं. तर एनिवेला मुलं पितात, मुलांना आवडतं ते कैरी पण प्यायला. तर आता स्वयंपाक करून घेते आणि चिरंजीव आल्यानंतर जेवण करतो. तर व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.